अशोक खरात या भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 25 या दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप आहे। अशोक खरातची राज्यातील मालमत्तेची चौकशी होणार। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीने माहिती मागवली आहे। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी केली जाणार। भोंदूबाबा खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानेच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघडकीस। चौकशी दरम्यान खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त। 21 पैकी 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर खरातला शस्त्र परवाना। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली। जितेंद्र आव्हाड यांचा स्फोटक दावा, तर खरातकडून पत्रकार बाळू तुपे यांची पहिली हत्या। जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा, अन्यथा पुरावे नष्ट होतील। आव्हाडांची विधानसभेत मागणी। जादूटोण्यानं समस्या संपल्या असत्या तर सीमेवरती भोंदू पाठवले असते। लिंबू टाचण्यांनीच युद्ध जिंकता आलं असतं। खरातला ट्रम्प यांचा सुरक्षा सल्लागार म्हणून नेमलं असतं। भोंदूबाबावर विश्वास ठेवणाऱ्यांना विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। खरातची फाईल तयार झाल्यावरती त्याचाही एन्काउंटर होण्याची शक्यता आहे। भोंदू खरातचाही अक्षय शिंदे होऊ शकतो। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून शंका व्यक्त। जादूटोणा करून प्रश्न सुटले असते तर ट्रम्पचा ॲडवायझर आपण खरातला ठेवलं असतं। मात्र अंधश्रद्धेत माणूस विवेक कसा हरवतो ते या प्रकरणावरून दिसलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात भाष्य। आम्ही खरातच्या ट्रस्टमधील मंदिराला पाणी दिल्याचं मान्य करतो, मात्र कुणाच्या सांगण्यावरून पाणी दिलं हे तपासा। कोणाच्या हाती यावेळेस शिफारस होती, कोणाची शिफारस होती, कोणाची उपसमिती होती, चौकशी करा। ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल परब यांची मागणी। भोंदू अशोक खरात सरकार पुरस्कृत बाबा नाही का? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल। मंदिर प्रशासनाच्या विकासासाठी सरकारने 105 कोटी मंजूर केले। सार्वजनिक विभागाने भोंदू खरातला निधी पुरवला। विजय कुंभार यांचा गंभीर आरोप।